आधी चावडी नाका, त्यानंतर झिराळाडी आणि आता आपण आलेलो आहोत दातारवाड्यात, ज्या ठिकाणी देखील एक पुरातन असा वाडा आहे. या वाड्याची एक वेगळी परंपरा आहे आणि या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर देखील आहे. या वाड्याची देखील थोड्या ओळख करून घेणार आहोत आणि गणपती बाप्पांचं मंदिर देखील पाहणार आहोत. चला आता आपण आलेलो आहोत दातारवाड्यामध्ये. पेणच्या या दातारवाड्यामध्ये आपण पाहू शकतो की एक अतिशय जुन्या शैलीतला हा वाडा आहे. नेमकं कुठलंही बांधकाम आहे, किती वर्ष जुना हा वाडा आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत. दातार कुटुंबीय इकडे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडनंच हे सगळं जाणून घेऊया की नेमकं किती वर्ष जुनं हे बांधकाम आहे, या वाड्याची परंपरा आहे. मला सांगा नेमकी किती वर्ष जुनी या वाड्याची परंपरा आहे, साधारण किती वर्ष झाली? साधारण 350 ते 450 वर्षापूर्वीचा वाडा आहे. म्हणजे शिवाजीच्या आधी निजामशाही, आदिलशाही वगैरे त्या शाही होत्या त्या काळात, मलिकांबरच्या काळातला वाडा आहे असं म्हणजे इतिहास संशोधक वगैरे वाड्याला भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी नक्षी किंवा इतर जे काय हे आहे त्याप्रमाणे जो टोकताळा बांधलाय त्याप्रमाणे त्या मलिकांबरच्या काळातला वाडा आहे. आताच तुम्ही नक्षीकामाचा देखील उल्लेख केला, तर या दरवाज्यावर देखील आपल्याला नक्षीकाम दिसते, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती. आता हा दरवाजा पूर्वीच्या पूर्ण बारीक बारीक सगळे नक्षी आहेत. संपूर्ण सगळ्या बाजूनी ते हाती वगैरे असे चाललेले आहेत आणि नक्षी वगैरे बघूनच साधारण जे इतिहास संशोधकांनी भेट दिलेली आहे वाड्याला, त्यांनी हा मलिकांबरच्या काळातला वाडा असावा असा उल्लेख केलेला आहे. या वाड्यामध्ये साधारण किती रूम्स आहेत एकूण आणि कशा प्रकारे हे बांधकाम आहे? रूम म्हणजे एक तर मोठी पडवी अशा पद्धतीचा पूर्वीच्या रूम होत्या आणि 25-30 तरी खोल्या हे आहेत. त्या खोल्यांमध्ये सुद्धा नक्षीकाम वगैरे पूर्वीच्या पद्धतीने आहे केलेलं आहे. कोणाडे वगैरे असं सगळं आहे. आणि या ठिकाणचं तुमचं गणपती मंदिर देखील आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला अधिक जाणून घ्यायचं. ते नेमकं कुठल्या दिशेला आहे? गणपती मंदिर इकडे उत्तरेकडे आहे. आमचं खाजगी दातारांच्याच मालकीचं आहे. खूप म्हणजे गणपती मंदिर 250 वर्षापूर्वीचं आहे साधारण. आपण मंदिरात जाऊ, मंदिरात भेट घेऊ. नमस्कार, आम्हाला या मंदिराबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल, खास करून या मूर्तीबद्दल आणि या मंदिराची जी परंपरा आहे त्याच्याबद्दल. साधारण ही मूर्ती 200 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे दात्या कुटुंबीच्या राहायला आलं की बघून ह्या मूर्ती असावी असं वाटलं. आणि आणखी काय या ठिकाणच्या तुमच्या देवळाची परंपरा असते? कुठले उत्सव तुमच्याकडे साजरे केले? एकुणा इथे आवर्तन करतो आणि नंतर दर मागे येऊन आमचा उत्सव असतो, ख्रिश्चनकडे असतो. तो किती दिवसांचा असतो? एकाच दिवसाचा. तर आपण पाहिलं की दातारवाड्यातला हा जो गणपती बाप्पा या ठिकाणी देखील एक वेगळी परंपरा आहे. मागी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि हे कुटुंबामध्ये जे आहे ते सगळंच या उत्सवाच्या निमित्ताने किंवा या गणपतीच्या देवळाच्या निमित्ताने या वास्तूशी जोडलं गेलेलं आहे. कॅमेरा पर्सन श्रीकांत अश्विन बापट, ABP माझा, पेण.